रामटेक तालुक्यातील तथा रामटेक पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या गट ग्रामपंचायत मानापूर येथे जलशुद्धीकरण संयंत्र तथा सीसीटीव्हीचे 29 ऑगस्टला सकाळी 11 वाजेदरम्यान सरपंच संदीप सावरकर यांच्या हस्ते थाटात उद्घाटन झालं। या प्रसंगी प्रामुख्याने बीडीओ जयसिंग जाधव यांच्यासह उपसरपंच भारत अडकणे आणि सदस्यगणांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। विशेषतः पावसाळ्यामध्ये अशुद्ध पाणी तथा डासांच्या माध्यमातून विविध आजारांना पेव फुटत असतो, तेव्हा नेमक्या याच समस्येच्या विवंचनेतून मार्ग काढण्यासाठी गट ग्रामपंचायत मानापूरचे सरपंच संदीप सावरकर यांनी ग्रामपंचायतच्या 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून 4.5 लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून डिगी मैदान परिसरात जलशुद्धीकरण संयंत्र उभारले तथा येथे सीसीटीव्ही कॅमेऱ्याची व्यवस्था केली। याचा उद्घाटन सोहळा 29 ऑगस्टला निश्चित करण्यात आला होता। उद्घाटन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडणार होतं, मात्र जयस्वाल यांना काही कामानिमित्त बाहेर जायचे होते, त्यामुळे त्यांनी सकाळच्या सुमारास या प्लांटला भेट देऊन ते निघून गेले। त्यांच्या अनुपस्थितीत सरपंच संदीप सावरकर यांनी सदर प्लांटचं उद्घाटन करून ते लोकांसाठी खुलं केलं। या प्रसंगी सरपंच संदीप सावरकर, रामटेक पंचायत समितीचे बीडीओ जयसिंग जाधव, उपसरपंच भारत अडकणे, ग्रामपंचायत अधिकारी निवृत्ती नेवारे, ग्रामपंचायत सदस्य राहुल वांढरे, आकाश चांदेकर तथा गावातील ज्येष्ठ नागरिक मुरलीधर आखरे, नथू चंदनकर, माधोजी नगरे, किशोर मोडघरे, शामू सोनावणे, इंद्रपाल मरई, उमेश मेश्राम, हिरामन आकरे, अनिल नागपुरे, पद्माकर सावरकर यांच्यासह गावातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। याबाबत सरपंच सावरकर यांनी सदर उद्घाटन सोहळा प्रसंगी उपस्थितांना सांगितलं की अपुऱ्या निधीत सदर काम पूर्ण करणं खूप कठीण होतं। संपूर्ण बजेट 10 लाख रुपयांपर्यंत जात होता, मात्र बुद्धिमत्ता आणि योग्य नियोजनामुळे ते फक्त 4.5 लाख रुपयात करणं शक्य झालं। आता परिसरातील नागरिकांना फक्त 5 रुपयामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे। विशेषतः मानापूर आणि भोजापूर तथा परिसरातील लोकांना येथील शुद्ध पाण्याचा लाभ मिळणार आहे। यामुळे नागरिकांचं आरोग्य सुदृढ राहील। त्याचप्रमाणे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे परिसरातील आपराधिक गतिविधींवर आळा बसेल असेही सरपंच संदीप सावरकर यांनी सांगितले। जनता टाइम्स जटा टीव्ही चॅनलसाठी राजू कापसे, उपसंपादक। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.